रत्नागिरी शहरामध्ये सकाळपासूनच गॅस वितरण करणाऱ्या एजन्सीबाहेर सिलेंडरसाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा कमी होतोय किंवा गॅसचा तुटवडा भासेल। काही वेळेला सिलेंडर पोहोचवण्यासाठी एजन्सीकडून होत असलेला विलंब, गॅस बुकिंग झाल्यानंतर देखील येणाऱ्या तांत्रिक अडचणी यांच्यासारख्या अनेक कारणांमुळे नागरिकांनी एजन्सीमध्येच सिलेंडर घेणं हे पसंत केलंय। आखाती देशातील युद्धामुळे गॅस पुरवठा कमी होणार अशी माहिती आणि चर्चा ही सुरू झालेली असली तरी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यामध्ये गॅस तुटवड्याची अधिकृत माहिती ही अद्यापही नाहीये। आणि दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। रत्नागिरीमध्ये सध्या जी गॅस पुरवठा केली जाते त्या एजन्सीच्या बाहेर सिलेंडरसाठी ही लाईन आहे। अर्थात त्याला कारणं अनेक आहेत। एकंदरीत गॅसचा पुरवठा कमी होणार किंवा तो कमी अधिक प्रमाणामध्ये होणार याबाबतची चर्चा आणि एकंदरीत आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न, अशा अनेक कारणांमुळे सध्या इथं आता जी लाईन आपण बघतोय, सकाळी साधारणपणे 9 वाजता इथं गॅस वितरणाला किंवा सिलेंडर वितरणाला सुरुवात होते। लोकांनी इथं लाईन्स केलेल्या आहे। मला सांगा, नेमकं कुठला विचार घेऊन तुम्ही इथे लाईनमध्ये आहे? त्याचं कारण असं आहे की सिलेंडर संपणार आहेत, मिळणार नाही आहेत, हा एक विषय आहे का तुमच्या घरातला गॅस संपलाय? युद्ध आता होत आहे ना आणि गॅस पण संपलाय, दोन्ही गोष्टी आल्या। हे बघा, माझा मेसेज आलेला आहे, सोमवारी बुकिंग केलेलं आहे, 8 दिवस झाले। आता त्यांना चौकशी केली तर म्हणतात 12-13 दिवस लागतील घ्यायला। तर ते म्हणतात आता नवीन येणाऱ्यांना तुम्ही फर्स्ट देणार आणि 8 दिवस 10 दिवस लावलेले नाही, त्यांना भेटत नाही। आता लाईनमध्ये उभं राहायला लागतंय। पण साधारणपणे युद्ध किंवा गॅस महाग होतोय किंवा दुसरी गोष्ट म्हणजे गॅस पुरवठा कमी होतो, याच्यामुळे तुम्ही लाईनमध्ये आहात की कसं काय? नाही, आमचं तर संपतच झालं, महिना झाला आणि म्हणून आम्ही आधी लावलेलं, अजून आलेलं नाही। अजून ते म्हणतात वेळ होणार आणि आता हे पुढे जाऊन म्हणतात संपणार आहेत गॅस म्हणून। तेव्हा काय करणार लोक, काय करतात नंतर? मग इथे लाईन त्यांनी लावलेली आहे, सकाळपासून ही लाईन सुरू झालेली आहे आणि इथे नंबर लावून गॅस घरी घेऊन जाण्यासाठी साधारणपणे सध्या प्राधान्य दिलं जात आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।